नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे 36 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 37. सुमतीने आता मल्हारला त्याची इनरवेअर फेकून मारली आणि मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती अगं असं करतात का? सुमती म्हणाली, मग काय, छोट्या छोट्या गोष्टीवर ना मला किती बोलत असता. मल्हार म्हणाला, मग बोललंच पाहिजे. बायको चुकली की नवऱ्याने तिचे कान धरलेच पाहिजेत. जन्मसिद्ध हक्क आहे तो पुरुषांचा. सुमती म्हणाली, तर तोंड बघा आरशात. आणि काय हो? मल्हार म्हणाला, काय? सुमती म्हणाली, काय नाही. तुम्हाला काही विचारायला गेलं, काही सांगायला गेलं की तुम्ही अजूनच मला ऐकून दाखवता. त्याच्यापेक्षा तुमच्याशी न बोललेलंच बरं. मला काही बोलू नकोस. सुमती ऐक ना, घरी आल्यापासून माझं ना डोकं दुखत आहे गं. सुमती म्हणाली, कसं काय? आणि मगाशी का नाही काय सांगितलं मला? दाबून दिलं असतं डोकं तुमचं. मल्हार म्हणाला, अगं जिच्यामुळे दुखत आहे तिनेच दाबून दिलं असतं का डोकं माझं? सुमती म्हणाली, माझ्यामुळे दुखत आहे? काय हो, खरं बोलताय ना? मल्हार म्हणाला, हो खरंच बोलतोय मी. खोटं बोलायला मला येतच नाही. तुला माहिती आहे ना, लग्न झाल्यापासून सुमती नावाची डोकेदुखी माझ्या मागे लागली आहे. म्हणून माझं डोकं दुखायला लागलं आहे हल्ली. सुमतीने आता तोंड वाकडं केलं आणि लाईट बंद केली आणि गप्प बेडवरती जाऊन मल्हारकडे पाठ करून झोपली. मल्हार आता गालातल्या गालात हसला आणि सुमतीच्या कमरेत हात घातला आणि तिची कंबर मल्हारने दाबली. सुमतीने मल्हारचा हात झटकला आणि त्याला म्हणाली, व्हा बाजूला, उगाच मी डोकेदुखी झाली आहे ना तुमची. मल्हार म्हणाला, अरे बापरे, माझ्या बायकोला हल्ली खूपच राग यायला लागलाय बाबा नवऱ्याचा. सुमती म्हणाली, येणारच असं बोलल्यावर. आणि काय हो, मी काय तुमची डोकेदुखी झाली? मल्हार म्हणाला, ते सगळं जाऊ दे. मला आज 12 नंतर तुझ्यासोबत ते करायचं आहे. अजिबात रुसू नकोस माझ्यावर. सुमती म्हणाली, ते करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? आणि 12 नंतर काय आहे? मल्हार म्हणाला, काहीतरी स्पेशल दिवस आहे. सुमती म्हणाली, काही झालं तरी माझ्या अंगाला हात नाही लावायचं तुम्ही. तुम्हाला माझी शपथ आहे. वा बाजूला. मल्हार आता सुमतीपासून बाजूला झाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. मल्हार म्हणाला, ठीक आहे, तुला यापुढे कधीच हात लावणार नाही. किती पण माझ्याजवळ ये, मला विनवण्या कर, पण नाही म्हणजे नाही. मी हात लावणार नाही तुला, लक्षात ठेव सुमती. सुमती म्हणाली, अरे बापरे, आता काय बोलून बसले मी. यांना लगेच एवढा राग येतो का? बरं. सुमतीने आता घड्याळ पाहिलं तर 12 वाजायला फक्त 15 मिनिटं राहिली होती. सुमतीने मल्हारला बर्थडे विश करण्यासाठी आधीच तयारी केली होती. सुमती आता मल्हारच्या शेजारून हळूच उठली. किचनमध्ये लपवलेला रेड फुलांचा बुके त्याच्यावरती हार्ट शेप होता आणि भरपूर कॅडबऱ्या सुमतीने लावल्या होत्या आणि त्याच्यासाठी ग्रीटिंग कार्डसुद्धा तयार केलं होतं. सुमतीने रेड कलरचा शॉर्ट वन पीस घातला. मल्हार आता झोपलाच होता. थोड्याशा रूममध्ये कॅन्डल लावल्या आणि मल्हारसाठी घेतलेलं गिफ्ट सुमतीने बाहेर काढलं. बरोबर 12:05 सुमती आता मल्हारच्या ब्लँकेटमध्ये शिरली. सुमतीच्या स्पर्शाने मल्हारला लगेच जाग आली आणि त्याने सुमतीकडे पाहिलं तर सुमतीने मल्हारला सरप्राईजच केलं. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती आता काय हे? सुमतीने आता तिचे हात मल्हारच्या गळ्यात टाकले आणि मल्हारला एकदम जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवरती सुमतीने तिचे ओठ टेकवले. सुमतीने घातलेल्या शॉर्ट वन पीसमुळे मल्हारच्या शरीरात आग लागली होती. मल्हार सुमतीला म्हणाला, झाली का नाटकं करून सगळी? मगाशी काय म्हणालीस तू? तुम्हाला शपथ आहे माझी, मला हातसुद्धा लावायचा नाही. मग आता कशाला जवळ आलीस?
सुमती मल्हारला म्हणाली, अहो आता रागवायचं नाही, 12 वाजून गेले आहेत. हे सगळं मी तुमच्यासाठी केलं आहे. जरा आजूबाजूला नजर फिरवा. सुमतीने कॅन्डलच्या मंद प्रकाशामध्ये रेड कलरचा वन पीस सुमतीवर उठून दिसत होता. आजूबाजूला गुलाबांच्या पाकळ्या बेडवरती टाकल्या होत्या. एकदम रोमॅन्टिक असा माहोल सुमतीने केला. मल्हार सुमतीला म्हणाला, तू कशासाठी हे सगळं केलं आहेस? सुमती म्हणाली, अहो तुम्ही तर म्हणत होतात स्पेशल दिवस आहे उद्या, स्पेशल दिवस आहे म्हणून तर केलं मी. मल्हार म्हणाला, आज काय आहे तुला माहिती आहे का? सुमती आता मल्हारच्या वर आली आणि त्याच्या चेहऱ्यावर तिने हळूच तिची नाजूक बोटे फिरवली आणि मल्हारच्या चेहऱ्यावर हळूवार फुंकर मारली आणि मल्हारला म्हणाली, नाकाच्या शेंड्यावर राग असतो तेवढीच काय ती बाधा आहे. माझ्यावर निखळ प्रेम त्याचं. राजा माझा मनाने साधा आहे. आम्ही कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो. असंच भांडत राहू, पण कायम सोबत राहू. माझ्या स्वीट हबीला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणाली आणि मल्हारच्या हातात सुमतीने घेतलेला बुके दिला आणि मल्हारला तिने घेतलेलं गिफ्ट दाखवलं आणि मल्हारला म्हणाली, मी उद्या तुमचं औक्षण करून तुमच्या हातात घालेल. माझी आठवण सदैव तुमच्यासोबत राहील. आय लव्ह यू मल्हार. तिने मल्हारच्या कपाळावर किस केला. मल्हार आता सुमतीला म्हणाला, सुमती आता मला बरंच काय काय करायचं आहे. खरं तर तुला जवळच घेणार नव्हतो, पण बायकोने बरोबर कविता लिहून पट्टी पडवली आहे माझी. कुठल्या शाळेत शिकली आहेस ग? सुमती म्हणाली, मी मराठी मीडियममध्ये शिकलेली आहे. माझा नाद करायचा नाही. मल्हार म्हणाला, चल आता इंग्लिश मीडियम बघ तुझं काय करतो. सुमती आता हसली.